नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. लक्ष्मी सदैव घरात वास करेल. रोज या 30 पैकी एक उपाय नक्की करा. नंबर 1. जेवणाचे ताट नेहमी चटई, चौकोनी पाटावर किंवा टेबलावर आदराने ठेवा. जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ब्रह्ममुहूर्त किंवा सायंकाळच्या वेळी कधीही झाड लावू नये. झाडूला अशा ठिकाणी ठेवा की ते कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही. बेड खाली झाडू ठेवू नका. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका. शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर तो लवकर शिवून घ्या. पाकिट किंवा पैसे मागील बाजूस खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका. खोटे बोलून पापाचे भागीदार बनू नका. वारंवार थुंकण्याची, शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात सर्वत्र घाण पसरवून ठेवू नका. नखे आणि केस लांब ठेवू नका. शरीराची सर्व छिद्रे दिवसातून 3 वेळा पाण्याने धुवा. सकाळ, संध्याकाळ आणि रात्री. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांचे मूर्ती किंवा चित्रे लावू नका. कोणत्याही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे तोंड समोरासमोर असेल. नैऋत्य कोपऱ्यात देवदेवतांची चित्रे लावू नका, अन्यथा कोर्ट केसेसमध्ये अडकण्याचा धोका आहे. तिजोरीत हळदीच्या काही गुठळ्या ते पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावेत व त्यासोबत काही गोवऱ्या व चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवावीत. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली, चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता, जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील. घरी देवी देवतांना पीएम अर्पण केले फुले किंवा हार सुकले तर ते घरी ठेवणे फायदेशीर नाही. रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा. घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोठेही कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका. संध्याकाळी झोपण्यापूर्वी झोपणे, वाचणे किंवा अन्न खाणे निषिद्ध आहे. झोपण्यापूर्वी पाय थंड पाण्याने धुवावेत, पण ओल्या पायांनी झोपू नये. पुरेसा पैसा मिळवूनही संपत्ती जमवता येत नसेल तर दर शनिवारी दुपारी 12 वाजता काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला. जेवताना विचित्र आवाज करू नका. रात्री तांदूळ, दही आणि सत्तूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो. म्हणून समृद्धी शोधणारे आणि आर्थिक अडचणींचा सामना करणारे रात्रीच्या जेवणात त्यांचे सेवन करू नका. शक्य असल्यास अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे. जेवण नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून खावे. यामुळे राहूला शांती मिळते. खराब हातांनी किंवा पायांनी गाय, ब्राह्मण आणि अग्नीला कधीही स्पर्श करू नका. जेवण करण्यापूर्वी देवांचे आवाहन अवश्य करा. जेवताना बोलू नका किंवा रागवू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा. नळातून टपकणारे पाणी कायम टपकत राहत असेल तर नुकसान होण्याची चिन्हे आहेत. ठिबक नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा. नाश होण्याची शक्यता आहे, ते शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा. घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या. दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करा. यामुळे आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते. प्लॅटफॉर्मवर बांबू ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू ठेवू नका. बुधवारी पांढऱ्या कापडाचा ध्वज घेऊन पिंपळाच्या झाडावर लावा. शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जा आणि 9 वातींचा तुपाचा दिवा लावा. धनप्राप्ती होईल. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूरची गाठी न लावता तसाच लावून ठेवा. घरामध्ये काळा, तपकिरी, जांभळा रंग वापरू नका, मग तो चादरी, पडदे किंवा भिंतीचा रंग असो. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे
करा. तसेच ईशान्य दिशेला जिने बांधू नका. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.